नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता मी आलेले आहे म्हणजे मी जिकडे आधी राहत होती तिकडे, आणि आता आम्ही चाललेलो आहोत सगळे माझे मित्रमैत्रिणी. आम्ही मनोरीला चाललो आहोत आणि आम्ही तिकडे अशी छान पार्टी वगैरे करणार आहोत. कारण माझा जो मित्र आहे सुमित, ज्याच्या तुम्ही एंगेजमेंटचा व्लॉग बघितला असेल, ज्यांनी नसेल बघितला, जे नवीन आहात तर नक्की बघा. तर आम्ही त्यानिमित्ताने पण थोडीशी छान मस्त पार्टी वगैरे करणार आहोत. आणि आता तुम्हाला माहितीच आहे की हे वर्ष संपत आलेलं आहे, तर आमची ही वर्षाअखेरीसची एक ट्रिप पण आहे. तर आपण आता या ब्लॉगला सुरुवात करूयात आणि आपण बघूयात काय काय प्रिपरेशन झालेलं आहे. इथून तिथे जाण्याच्या आधी काय काय तयारी झालेली आहे, खाण्याचं वगैरे, आणि गेम्स पण आम्ही खेळणार आहोत असं मला कळलं आहे. तर चला या ब्लॉगला आपण आत्ता सुरुवात करू. तर मंडळी, तुम्ही बघू शकता इथे सगळी खाण्याची व्यवस्था, चिप्स आणि काय काय आहे. तर हे सगळं तर आहेच, आणि सगळे आता एक एक करून येत आहेत. आणि मी पण आत्ता जस्ट आले माझं एक काम संपवून ऑफिसचं. तर आपण आता बघूयात. तर इकडे मानसी मके उकडवते आणि तुम्हाला माहिती आहे, मी खालून आले ना, एवढा मक्याचा वास येत होता ना खाली. अरे राहू दे ना, माझं एवढं काही चांगलं नाहीये. नाही असू दे, मला होतं असं कधी कधी की मी सगळं मिक्स करून बोलते. आणि आता इथे खूप स्ट्रॉंगली ह्याचा पण वास येतोय. हे आपलं असतं ना लसूण. हा, ही म्हणते व्हेजवाल्यांना फक्त मक्याचे दाणेच आहेत म्हणून. काय म्हणावं. नॉनव्हेज मध्ये चिकन कलेजी काय म्हणावं. तर मी जरा विचार करते असा की मी थोड्या वेळासाठी नॉन व्हेजिटेरियन काय म्हणावं. काय तयारी केली आहे मुलांनी अगदी. काळी मिरी आणि लसूण चला. मंडळी, आमची तयारी बघा पिकनिकची. हे बघा, आणि त्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यात शुभमची बॅग बघा. म्हणजे असं वाटतंय जणू काही आम्ही कुठल्या वेगळ्या राज्यातच चाललोय. काय घेतलंयस त्या? हो, त्याच्या पुढे पण जाणार आहेस. चला मंडळी, आम्ही आता चाललोय. आम्ही आता मनोरीला चाललोय बोटने. मंडळी, आम्ही आता बोटमध्ये बसलोय आणि आता लगेच बोट सुरू होईल आणि अगदी काही सेकंदमध्ये आपण तिकडे पोहोचणार आहोत. आणि आता काळोख व्हायला आलाय, नाही तर मी तुम्हाला थोडंसं बाहेरचं दाखवते थोडंसं. मानसी से हाय. हे बघा मंडळी. A few minutes later. तर मंडळी, आम्ही पोहोचलो आहोत ज्या विलाच्या इकडे आम्हाला पोहोचायचं होतं. आम्ही बुक केलेला ते तुम्हाला दाखवते. आम्ही आधी पण आलेलो इथे एकदा लास्ट इयर, तर तुम्हाला आता थोडंसं दाखवते मी. तर हे बघा, ड्रीमलँड म्हणून आहे आणि ह्याचं एंट्रन्स बघा. ॲक्च्युली आता हे आहे ना, क्रिसमस होऊन गेलं आहे आणि आता न्यू इयर पण आहे, त्यामुळे इतकं छान असं लाईटिंग वगैरे केलं आहे. आणि हा इथे पूल आहे. आणि ॲक्च्युली आम्ही थोडीच जणं आलेलो आहोत, त्यामुळे हे ओपन नाही केलं आहे आतलं, पण हे एकंदरीत असं आहे. आणि आतमध्ये पण रूम्स आहेत इथे. आणि आम्ही आता सगळं सामान इकडे ठेवलं आहे. हे बघा, आता हे ओपन केलं की मग मी तुम्हाला आतलं पण दाखवते. तर मंडळी, दरवाजातनं आतमध्ये गेल्या हा असा हॉल आहे एकंदरीत मोठा. त्यानंतर ही पहिली बेडरूम आहे इकडे, आणि बरीच मोकळी जागा आहे जर खूप मोठा ग्रुप जात असेल तर. आणि आम्ही लास्ट टाईम आलेलो तेव्हा इकडे फ्रीज नव्हता, तर फ्रीज पण त्यांनी आता ॲड केलं आहे. त्यानंतर ही दुसरी बेडरूम आहे आणि तिन्हीमध्ये ए सी आहे. पण कसं आहे की थंडीमध्ये आपण जातो ना डिसेंबरमध्ये, तर ए सीची काही गरज नसते. तिथे ऑलरेडी इतकी थंडी असते की तुम्हाला झिप्पर स्वेटर घालूनच वावरावं लागतं तिकडे. आणि
ही आहे तिसरी बेडरूम आणि ही तर खूपच मोठी आहे. म्हणजे अख्खा मोठा ग्रुप जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला इनफ आहे. तिथे तुम्हाला हे पण मिळतात, मॅट्रेस पण देतात. आणि त्यानंतर हे बघा इथे राव्या आणि साईश आलेला आहे. आणि मी व्हॉईस ओव्हर का देते माहिती आहे व्हिडिओला, कारण की मागे गाणी चालू आहेत आणि मला कॉपीराईट लागेल म्हणून मी हे असं व्हॉईस ओव्हर देऊन तुम्हाला सांगते आहे. तर दोघे पण आले आणि खूपच खुश होते. तर मी जरा मोमेंट कॅप्चर केला आणि मग लगेच आम्ही पार्टी सुरू करायची होती आमची, म्हणून आम्ही पटापट रेडी व्हायच्या, म्हणजे रेडी आम्ही नंतर होणार होतो. मग आम्ही म्हटलं आधी जरा डेकोरेशन वगैरे पण करून घेऊयात. तर आम्ही इथे हे बलून्स ब्लो करतो आहे, म्हणजे निलेश जिजूंनी तर ही मशीन आणली होती आणि मग आम्ही पटापट हे सगळं केलं. त्यानंतर आम्ही रेडी व्हायला पण गेलो आणि बघूच शकता तुम्ही किती छान तयारी चाललेली आहे. म्हणजे आता तुम्हाला एवढ्यात नाही करणार व्हिडिओ बघताना, पण तुम्ही पुढे बघालच. तर मंडळी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलाच असेल आत्तापर्यंतचा हा व्लॉग बघून, की हा व्लॉग खूप आधीच शूट झाला आहे. हो, खरंच डिसेंबरच्या एंडिंगला आम्ही फिरायला गेलेलो सगळ्यांनी, तेव्हा हा शूट केला आहे. पण बरेच दिवस झाले मध्ये की मला हा व्लॉग एडिट करायला वेळच मिळाला नाही. त्याचं कारण पुढे सांगते. तर मंडळी, मी आणि माझ्या बाकीच्या सगळ्या मैत्रिणी छान असे आम्ही रेडी झालेलो आहोत. आणि आता तुम्ही बघितलंच की किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मुलांनी मिळून, खूप सुंदर झालं आहे. आणि आता थोड्याच वेळात आमची अशी मजा मस्ती पार्टी सुरू होणार आहे, तर तुम्हाला पण ती बघायला मिळेल. तर हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. बिचारा किती मेहनती मुलगा आहे. अरे त्यात काय उलट बरं आहे ना, कुठली मुलगी बघेल तर लगेच प्रस्ताव येईल. चांगली गोष्ट आहे. बापरे, हा तर हा कांदेशीर मस्त कर रहा है, मस्त कर रहा है. बारीक काट एकदम. पाणीपुरी भी लगता है ना. तर मंडळी, हा व्लॉग लेट येण्याचं कारण हेच आहे की सध्या मी एक मोठा प्रोजेक्ट हाती घेतला आहे आणि माझी एजन्सी सुरू केली आहे लेट्स डू इट नावाने, ज्याच्यात तुम्हाला सोशल मीडिया मार्केटिंग जर करायची असेल तुमच्या बिझनेस रिलेटेड तर नक्की संपर्क करा. वाव, मस्त. घेऊन गेली, दुसरा घेऊन ये.
तर आफ्टर केक कटिंग आमचे सगळ्यांचे असे थोडेसे ग्रुप फोटो काढल्यानंतर इथे सोनल आणि सुमित यांचे काही रील्स आम्ही इथे बनवत होतो. तर हे सगळं त्याचंच प्रयोजन आहे. तुम्ही बघू शकता की दोघं किती छान वाटत आहेत एकत्र आणि किती मस्त वाटत आहेत. तर फोटो पण तुम्हाला बघायला मिळतील लवकरच. तुटलं लाकूड की ढोपस. मंडळी इथे खरंच खूप जास्त गारवा आहे पण मस्त वाटतंय. The next day. मंडळी सकाळी सकाळी इडली चटणीचा बेत आहे. इडली आणली आहे बाहेरून. कसं होत आहे तुझं? स्वीट आणि सोल्टी. मुली इकडे घेत आहेत गोळा खाण्याचा आनंद आणि आम्ही इकडे हिनी पण तेच घेतलंय. आम्ही आता लिंबू सरबत पण घेतोय. तर मंडळी आम्ही आता सगळे एक गेम खेळणार आहोत. हा काय पत्त्यांचा धुवा? धुवा नाही धुवा असेल. धुवा ही धुवा नाही. मेरे को कार्ड नहीं मिला. अय्या तो कार्ड वाटणारा कुठे गेला? लोन लेना पड़ेगा. अय्या आता चला आम्ही आता गेम खेळणार आहोत. काय म्हणजे कधी चालू होणार आहे कधीपासून सुरू आहे समजवण्याचा प्रकार. अगं बाई साखर आणली आहे रे पिठी साखर. हे त्याचे डोळेही उघडत. तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही खेळणार आहे एक गेम. त्या गेमचं नाव आहे पिठात पट्टा. असं आम्हीच बनवलंय. असं काही नाही. ह्याच्यात काय करायचं आहे, तुमच्याकडे पीठ दिलंय ते तुम्हाला असं काढणे उचलायचं आहे, दुसऱ्याकडे द्यायचं आहे, पास करायचं आहे, हात नाही वापरायचे. आणि शेवटमध्ये हे बघा हे बघा ज्याचं इथे यात जास्त पीठ असणार तो या स्पर्धेचा विजेता असणार आहे. आमचे डोळे बंद होत आहे कारण इकडे खूप ऊन आहे. तर आता तुम्ही कृपया करून गेम बघा. बाय बाय. गेम कधी 20 मिनिटं झाली गेमच समजवतायत अजून सुरुवातच होत नाही. ब्लॉग चालू आपला ब्लॉग चालू आहे. वाह हे पिंट्या माझे पैसे दे परत. 31 बजा रहा हूँ मैं बैंगलोर 18 क्लब. अच्छा तो डीजे बद्दल यस सांगतोय. प्लीज आ जाना मेरे शो पे. ये सब क्या देखना पड़ रहा है?
अरे शेवटपर्यंत तरी जाऊ द्या रे. अरे टीम सुमी, तुम्ही खूप वेळ लावताय असं मला दिसतंय. प्लीज जरा पटापट करा. हसण्यामध्ये वेळ घालवू नका. अगं अगं काय काय झालं? मुलांनो, कृपया शिण्याचा वापर करू नका. झालं? अजून बाकी आहे. ए अजून बाकी आहे. झालं. बघू जरा. अरे पावडर कुठे? काय हे? अरे पावडर कुठे? पावडर गेली. रिझल्ट कुठे? ए काय रे ते समोरचं घेऊन आलं इथे पुढचं. A few minutes later. नको पक्षाने बघायला तरी हवं इकडे. चला मंडळी, आमची ट्रिप संपली आहे इकडेच. आता आम्ही घरी चाललो आहे आणि राहूया पण झोपली आहे इकडे. आपण आता पोहोचलो आहे मारवेला. तुम्ही बघू शकता प्लॅस्टिकचा कचरा किती आहे बघा समुद्रात. मी सुरुवातीलाच बघा काय म्हणायचं आता. चला आपलं आलंय. बाय गर्ल्स. बाय. बाय. मंडळी चालली आहे. बाय. अगं कुठे गेली मंडळी? अगं मंडळी तर इथे थांबली. मला वाटलं चाललो. हो बाय. ये बाय. बाय बाय गाय. पुन्हा एकदा अशाच ब्लॉग मध्ये. हो भेटू. आता आपण ह्यांच्या लग्नात भेटू, हळदीला भेटू. सबस्क्राईब हो अँड कमेंट येस प्लीज. अँड प्रेस द बेल आयकन. हो घंटी बजाव. बाय.